नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. उल्हासनगर कॅम्प 4 VTC ग्राउंड पॅनल क्रमांक 15 विठ्ठल तरे चाड येथील 3-4 वर्षापासून रस्ता बंद करण्यात आलेला असून रहिवासींना खूप त्रास भोगावा लागत आहे. आज रस्त्याच्या संदर्भात महिलांचा जाहीर निषेध. आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर मतदान नाही करणार. चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज. बातमी तुमची, नजर आमची. मी विकिता वैभव तरे, पॅनल क्रमांक 15 VTC ग्राउंड तरेचाळीतील आम्ही रहिवासी. आमची वसाहत 300 ते 400 घरांची आमची वसाहत आहे. तर आमच्या अशा मागण्या करायच्या आहेत की VTC ग्राउंडचा जो मेन एंट्रीचा गेट आहे तो 40 वर्षापूर्वीचा जुना रस्ता होता आमचा. तर तो रस्ता आमचा 1.5 वर्ष नूतनीकरणाच्या कामासाठी बंद केलेला होता. तर 5 वर्ष झाली अजून आमचा रस्ता चालू केलेला नाहीये. तर आमची मागणी अशी आहे की आम्हाला हा रस्ता खोलून द्यावा. जोपर्यंत रिंग रोड होत नाही तोपर्यंत मधला रस्ता गेट, एंट्रीचा गेट आहे तो खोलून द्यावा, जेणेकरून ॲम्ब्युलन्स, रिक्षा दारापर्यंत येतील. आमच्या पेशंट झाले किंवा कोणी आजारी पडला, कोणी वारला तर आमच्या इथे काहीच सोय नाहीये. पेशंट आम्हाला झोलीमध्ये उचलून आणावा लागतो आणि पेशंट आजारी असला का तो खुर्चीत न्यावा लागतो बसून. एवढे हाल आहेत आमचे. तर आमच्या गरजा, आमच्या तुम्ही मागण्या पूर्ण करा. आणि त्यासाठी पावसाळ्यामध्ये पण भरपूर त्रास आहे आम्हाला. पावसाळ्यामध्ये VTCचा रस्ता पूर्णपणे बंद होऊन जातो, तर या जायची आमची पूर्ण पंचायत होऊन जाते. तर आम्हाला मागणी आमची एकच आहे, आमचा VTC ग्राउंडचा जो एंट्रीचा गेट आहे तो पूर्णपणे खोलून द्यावा. आणि जे पण करणार आहे ते लिगली आम्हाला लिहून पाहिजे. कारण 2-4 महिन्यांनी रस्ता पुन्हा बंद करतील, तसं नकोय आम्हाला. रिंग रोड होईपर्यंत आम्हाला हा मधला गेट पाहिजे खोललेला. यायची सोय कुठून आहे सध्या? यायची सोय सध्या कुठेच नाही. आम्हाला पूर्णपणे चारी बाजूने रस्ता पूर्ण ब्लॉक केलेला आहे. आम्हाला पूर्ण फिरून जावं लागतं चारी बाजूनी, रस्ताच नाहीये. पाहुणे जरी कोणी आले तर आम्ही ऍड्रेस काय देऊ हा प्रश्न पडतोय आम्हाला. आता इलेक्शन चालू आहे, इलेक्शन मध्ये उमेदवार तुमच्या घरापर्यंत कसे पोहोचतील? उमेदवारांना जेव्हा हा VTC ग्राउंडचा मागचा गेट आहे तो खोलणार, तिथूनच उमेदवारांनी प्रचारासाठी आतमध्ये यावा. जोपर्यंत गेट नाही उघडणार तोपर्यंत कोणीही आतमध्ये येऊ नये. आमची एवढी त्यांना मागणी आहे, ती मान्य करा. गेट खोलला तर प्रचाराला या आणि तेव्हाच मतदान होईल. आमचा गेट उघडला नाही तर आमच्या एरियातला एकही जण मतदानासाठी येणार नाही. माझं नाव परमिला बाविस्कर आहे. मी VTC मैदानात राहते, तरेचाड. आणि आम्हाला म्हणजे वयस्कर बायकांना एवढा त्रास आहे येण्या जाण्याचा. लहान लहान मुलं आहे आमचे, ते सुद्धा जाऊ शकतात आणि शाळेतनी क्लासला एकटे जाणारे नाहीच आहे. आणि इथं मेन म्हणजे गांजेडी मुलं बसलेले असतात. आमच्या मुलांना पण त्याच्यापासून खूप धोका आहे. आणि आम्हाला राहायला म्हणजे एवढा त्रास होतोय ना, अक्षरशः असं वाटतं की घर सोडून चालले जावा. तर आम्हाला ह्या रस्ता आम्हाला पाहिजे. ह्या रस्त्यामुळे अर्धे लोक गेले, आता आम्ही राहिलोय. आता आम्हाला ह्या रस्ता मोकळा करून द्यावा, नाही तर आम्ही मतदान करणार नाही. काय झालं? आम्ही खूप वयस्कर माणसं आहेत, आम्हाला रस्ता नाही चालायला. आणि माझा मुलगा एक का जरी पडला ना, त्याला खुर्चीवर बसून आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट केलं. खुर्चीवर 4 लोकांनी धरून नेलं, चालता सुद्धा येत नाही त्याला. किती दिवसापासून रस्ता बंद झाला? 5 वर्ष झाले रस्ता बंद करून. 1-1.5 वर्षाचीच बोली केली होती त्यांनी. आपले नगरसेवक कोण आहे इथले? एक आबा बोराडे होते. चॅनल क्रमांक काय? 15. त्यांना तुम्ही सांगितलं होतं? हा, सांगितलं होतं. मग आता निवडणूक आहे, त्यांना काय तुम्ही सांगणार? आणि आमच्याकडे यायचंच नाही. रस्ता खोला तरच मत मागायला, आणि ते येऊ नका आमच्या दारात, कोणीच यायचं नाही. आम्हाला रस्ता खोलून पाहिजे. म्हातारे लोक आम्हाला त्रास आहे, आम्ही कुठे जाऊ शकत नाही, हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, गाडी येऊ शकत नाही. मग काय करायचं आम्ही म्हातारे लोकांनी? घरातच बसायचं का? आजारी पडले माणसं, कोणी मेलं तर प्रेत काढायला जागा नाही. एवढ्या बोडीच्या गल्या आहेत, एवढ्या. क्रमांक 15 VTC ग्राउंड विठ्ठल तरे चाड इथले आम्ही हे सगळे रहिवासी आज आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करायला आलेल्या आहेत. आम्हाला इथून खूप साऱ्या समस्या निर्माण होतात. म्हणजे शाळेकरू मुलांना आम्हाला फिरत न्यावं लागतं. VTC ग्राउंड असून सुद्धा याचा काहीच फायदा नाही, कारण रस्ता बंद केलेला आहे. 5 वर्ष झाले
पण रस्ता अजूनपर्यंत मोकळा केलेला नाहीये. आमच्या ह्या सगळ्यांच्या अशा सगळ्यांच्या मागण्या आहेत की तुम्ही पहिले आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा. त्यानुसार तेव्हाच आम्ही प्रचार म्हणजे मतदान जे पण आहे त्या मतदानाला आम्ही येऊ. नाही तर आमच्या ह्या एरियातलं कोणी पण मतदान करायला येणार नाही आणि तुम्ही पण येऊ नका.